मोठा नाही आनंदाला तोटा असं जरी आपण म्हणत असलो तरी आपला तोटाच व्हावा या उद्देशाने काही सेल्समन दिवाळी बघून आपल्या घरात घुसत असतात. तर असाच एक सेल्समन एका घरात घुसलाय. बघूयात तो कुठल्या गोष्टी विकतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुनील तावडे आणि सतीश तारे. हॅलो हॅलो हॅलो, मी पाडवा पाटील बोलतोय. पाडवे, अरे गाडवे नाही रे, ना आडवं कुठं घालू आता. पाडवा पाटील, हा दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक अरे 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 या फटाक्याने वास आहे. अरे तुमच्या जी अच्छा वन मिनिट तुम्हाला सांगतो. याला सगळं खाऊ काय का तुझं काय कशी होती रे माझ्या आईच्या गावाला जाऊया. फटक आईला फटाके शिव्या पण घाल. हा फटाकं थांबलं. तुझं परत फटक आलंय. या फटाक्याने लय वात आणलाय बघा. डोक्याचा भुगा झालाय. हा चला आता परत. हॅलो, पाडवा पाटील बोलतोय. दिवाळीच्या हार्दिक आता हे कोणी फटाक्याची माळ लावली. अरे बोरडेल वाजतोय, डोरबेल वाजतोय. कोण आपण? मी सेल्समैन है. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया हूँ मैं हूँ कौन. मैं सेल्समैन, मैं सेल्समैन. अरे मैं हूँ सेल्समैन. सेल्समॉन, तुझा मॉन ठेवतो. हे घे ना, निघ पुढे चल. साहेब तुमचंच घर शेवटी लागतं म्हणून सगळ्यात आधी तुमच्याकडे आलोय. दिवाळी शुभेच्छा. शुभेच्छा द्यायच्या तुम्ही एवढ्या वेळा कशाला बेल वाजवत होते. अरे दाराच्या फटून सरकायची ना. काय ते? शुभेच्छांची चिठ्ठी. नुसती चिठ्ठी सरकून काय झालं असं साहेब. शुभेच्छा देताना घेताना सेल्समन कडून काहीतरी घ्यावं लागतं ना. काय? हा काहीतरी लोक कपडे घेतात बघा. तुम्हाला सांगतो शेरवानी घाला. दिवाळी शेरवानी. मिशा बिशाला साजर असतो शेरावानी दिसाल तुम्ही. आणि तुमच्या बायकोला ती शेरवानी घाला. आणि बघा मल्लिका शेरावानी दिसते की नाही एकदम. सेल्समन हाडा मी. हमारे शहर में जो वाणी है उसका क्या करेंगे. उसको कुछ भी नहीं लेने का, उसको अनुमानित ढालने का. आम्हाला नको ते तुमचं कापड वगैरे. मग फटाके देऊ का तुम्हाला. नको. हे बघा फटाके देणार असाल तर 90 डिसेंबरचे फटाके दे. 90 डिस्टिल तिथे डंबेलचे फटाके दे. काय डंबेल्स नाही हो. डेसिमल तेच कधी सेंटीमीटर काय सेंटीमीटर नाही हो. म्हणजे आवाज झाला नाही पाहिजे ना. साहेब आपल्याकडे ताजा माल आलेला आहे. फटाका वाजल्याने दिसतोय. आवाज अजिबात येत नाही बघा. म्हणजे चायनीज मेड. आहा चाहूंगा मैं तुझे सांज. हे शिव्या पण घालता येते तुम्हाला. नका ना शिव्या घालू मग. अरे 5 वर्षापूर्वी घेतलेत फटाके आम्ही. अरे देवा, तेच आजपर्यंत वाजवणार का काय. मग वाजून झाले पण ते रेकॉर्डिंग केलंय त्याच. शिडी बनवली तीच जोरात वाजवतो आम्ही. शिडी काय नुसतेच आवाज येणार होय ते. शोभेचं काय करणार. त्याचं हिडो रेकॉर्डिंग केलं. हिडो रेडो माहितीये. रेडो त्याचा धाकटा भाऊ हिडो. त्याचं रेकॉर्डिंग केलंय. चित्र पण दिसतं, आवाज पण ऐकलंय तो. म्हणजे आमच्याकडचे फटाके पण घेणार नाही म्हणा. फटाके नको. पंत्या. कोणत्या पंत्या. अरे कोणत्या पंत्या. आम्हाला काय माहिती कोणत्या पंत्या. मातीच्या पंत्या, स्टीलच्या पंत्या, कापडाच्या पंत्या, दगडाच्या पंत्या. कुठल्या पंत्या. पंत्या लखवा मारायला लागला. अरे पंत्या हे काय वात आहे. वात आहे. आणि ही ज्योत आहे. ही ज्योत आहे. अरे डोक्याला फुकटचा वात आहे. ही पंती माझ्या मुळे इझिली ती. तुम्ही कशाला फुंकर घालता. घे पंटी घे. हे पंटी घे. उमऱ्यात लावतो. वात कोण घेणार. अरे वाद घे. द्या. वाद घे. जा उमऱ्यात लाव जा. पंचरती झाल्या याची. एवढ्या पंट्या असं तुझ्याकडनं कशाला घेऊ. पंट्या मी नको म्हणताय. पंट्या नको. जाऊ म्हणून मग निघतो. मग आता काय घेतच नाही. कुठं निघतो. अरे नरक चतुर्थी आहे. बरं मग उठण्याचं काय. उठण्याचं काय घेतो. नाही उठण्याचे पैसे नाही घेत आम्ही. ते माझ्याकडे सामानाची सूची वाचल्यानंतर त्यातल्या ज्या वस्तू लोक विकत घेतात ना ते 2000च्या पुढे वस्तू विकल्या की त्याच्यावर एक गिफ्टेड पुडी असते. अरे मग ते विकत द्या मला उठणं. अरे त्याला विकल्यानंतर त्याने उठण्याची पुडी मागितली बसून तर त्याला कुठून देऊ. अरे एवढ्या महागातले ते वस्तू घेतात त्यांच्याकडे उठणं नसणार का. जरा उठणं द्या. माफ करा मी निघतो. मला दुसऱ्याच्या घरी गेलो असतो तर समजा वस्तू विकून आलो असतो. येतो मी. हो
कुठं जाताय इकडे वाम उशी घेऊन झोपलो होतो मी आणि मला फुकटचा जागा केला तुम्ही. आता चहाचा टाइम येईपर्यंत मी कसा टाइमपास करतो बघा. तू नाव काय रे? आशिष लिंबाळकर नाव आहे माझं. एक काम कर, काय ते लिंबाच्या झाडाखाली लिंब काढ, तिथं सरबत कर, विकू बाहेर आणि त्यातनं पैसा कमावला. घरामध्ये घर घे, गेला. आता शांतपणे लोकांना शुभेच्छा देतो. हॅलो, मी पाडव्या पाटील बोलतोय. सतीशजींना मला विचारायचं आहे की त्यांच्या आयुष्यातला एखादा गमतीदार प्रसंग आम्हाला सांगा दिवाळीच्या निमित्तानं. राजा आणि कलावंत यांच्या आयुष्यात रोजच दिवाळी असते. फक्त आतषबाजी असते ती रसिकांच्या टाळ्यांची, शुभेच्छांची आणि शाबासकींची. वा 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 वा. सुनील सर, तुमच्या आयुष्यातली दिवाळी आम्हाला जाणून घ्यायची. माझ्या आयुष्यातल्या दिवाळीचे काही अनुभव आहेत, पण सांगायला मला वाईट वाटतं. खूप वाईट अनुभव आहे. काही वर्षापूर्वी माझी मावशी या दिवाळीच्या सणामध्ये गेली आणि ती सुद्धा फटाक्यांमुळे. भांडूपला राहायची ती, फराळ करायला बसली त्याची. नुकतंच जन्मलं, तिचं मूल होतं बाजूला आणि एक फटाक्याची ठिणगी उडाली म्हणा किंवा काही बाण उडाला म्हणा, तो सरळ घरात शिरला आणि गॅसच्या सिलेंडर येऊन पडला. गॅस सिलेंडर असं उडाला, छताला जाऊन भेटला. ते लहान बाळ पण छताला झालं. खूप जखमी झाली. 4 दिवसांनी ती वारली. त्यामुळे मला सगळ्या लोकांना एवढीच विनंती करायची आहे की दिवाळीला फटाके लावताना खूप जपून लावा. धन्यवाद. एवढीच माझी विनंती आहे. नक्कीच सुनील सरांच्या या बोलण्यातून आपण एक बोध घ्यायला पाहिजे की या दिवाळीत आपण ठरवूयात की ही दिवाळी आपण सुरक्षितपणे साजरी करायची आहे.